हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती। आजचा व्हिडिओ थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आला असेल, नवीन वर्षाची सुरुवात करतो, काहीतरी खूप मोठा प्लॅन असतो, अशा पद्धतीने केलं पाहिजे। मागचं वर्ष काय चांगल्या वाईट गोड कडू अशा आठवणीमध्ये गेलं, पण येणारं वर्ष मात्र हा नक्कीच आपल्याला चांगल्या गोष्टींचा हे झाला पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करतो। तर या प्लॅनिंगमध्ये काहीतरी बेसिक इनपुट्स हे तुम्हाला दिले गेले पाहिजेत। म्हणजे इतर व्हिडिओप्रमाणे तुम्ही जसं आता मोटिवेशन वगैरे शोधत असाल, तर माझं मोटिवेशन हे वेगळ्या पद्धतीनं असतं। तुम्ही वही पेन घेऊन बसा, अशा काही गोष्टी सांगणार आहे की 2025मध्ये फारच अशा हवेत गोष्टी, नको असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, सकाळी 5ला उठलं पाहिजे, अजून काय काय चांगल्या गोष्टी, सगळं खरं आहे। पण तुम्ही 2024मधून नेमकं काय घेणं अपेक्षित आहे? ते वर्ष गेलं, चांगलं वाईट होतं, सोडून द्या, आता नव्याने पुढे बघा, असं काही नाही। माझं उलट म्हणणं आहे, पुढे बघायचं आहे, पुढे जायचं आहे, पण मागे जे काही झालं त्याच्यातून काही शिकायसारखं पण आहे। म्हणजे आपण मागे चुकीच्या गोष्टी त्याला धरून बसणं हे नक्कीच चांगलं नाही आहे, पण त्यातून शिकलंही पाहिजे। आणि म्हणून 2024नं काय शिकवलं हे आपण जर त्याचा आढावा घेतला नाही, तर 2025मध्ये सेम चुका रिपीट होण्याची शक्यता असते। म्हणून या ह्याच्यातून मी असं कुठेतरी लिहिलं, काहीतरी समजून सांगितलं असं होणार नाही आहे। मी काही गोष्टी तुम्हाला अशाच इन्फॉर्मल डिस्कस करणार आहे, म्हणून हा व्हिडिओ असा काही कुठला बॅचचा कॉन्सेप्टचा अजिबात नाही आहे, इन्फॉर्मल डिस्कशन तुमच्यासोबत। आणि मी जे काही मुद्दे आणलेले आहेत याच्यामध्ये लिटरली तुम्हाला सांगतो, विद्यार्थ्यांच्या जेवढ्या काही कॉन्टॅक्टमध्ये मी आहे त्यांच्यातून त्यांची डेली रुटीन लाईफ, पुण्यातली असू द्या पुण्याच्या बाहेर, MPSC करणारा प्रत्येक विद्यार्थी याचं रुटीन सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेमकं काय असतं, आणि एका दिवसाचं नाही, एका आठवड्याचं, एका महिन्याचं, एका वर्षाचं आणि 2-2, 3-3 वर्षाचं काय असतं, या रुटीनचा व्यवस्थित बारकाईनं अभ्यास करून काही मुद्दे मी लिहून इथं आणलेले आहेत, जे तुमच्यासमोर डिस्कस करणार आहेत। म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्याबद्दल एवढं ॲनालिसिस केलं नसेल जे मी केलं आहे, आणि याचा फायदा हा तुम्हाला येणाऱ्या 2025च्या प्लॅनिंगसाठी होणार आहे। म्हणून वही पेन घ्या आणि हे लिहा, ठीक आहे? चलो, सो इथे दिसत असेल तुम्हाला निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जायचं आहे। 2024चं वर्ष काही जणांना नक्कीच पॉझिटिव्ह पण असेल, पोस्ट मिळाली असेल, रिझल्ट आला आहे, काहीतरी चांगल्या गोष्टी घडल्यात, पण बऱ्याच जणांना निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी, अपयश याला सामोरे जावं लागलं असेल 2024मध्ये। ठीक आहे, झालं गेलं, संपला विषय। आता हेच फेलर का आलं याचा आढावा घेऊन आपण पुढे नक्कीच जाऊयात, आणि या निगेटिव्ह मानसिकतेकडून आपल्याला काय करायचं, आता पॉझिटिव्ह मानसिकतेकडे जायचं आहे। हे समजा ज्यांच्यासाठी फेलर आलं ते इथं 2024 होतं त्यांच्यावर निगेटिव्ह। आता येणारं वर्ष हे आपण कुठे कुठे मारतोय, 2025, ठीक आहे? हे इथं, हे 2025मध्ये। मग हे इथून जाताना हा जो आता इथंचा जो काळ आहे, ट्रान्झॅक्शन फेज आजचा, म्हणजे आज आपण 24च्या एंडला आहोत आणि 25च्या स्टार्टला आहोत। सो इथं काय केलं पाहिजे याच्यासाठी काही मुद्दे आहेत। 2025 इथं मला असं वाटतं एकंदरीत आपण सगळेच जण टाईम कसा युटिलाइज केला पाहिजे, किती वेळ वापरला पाहिजे, लायब्ररीत किती तास अभ्यास केला पाहिजे, काय हे सगळं खरं आहे। टाईम मॅनेजमेंट यापेक्षा, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे, बाकी तुम्ही ठरवा, ॲक्च्युली MPSCच्या विद्यार्थ्यांना काय गरजेचं माहिती का, माइंड मॅनेजमेंट। म्हणून म्हटलं हा व्हिडिओ नक्की बघा, वही पेन घेऊन बसा, शेवटपर्यंत तुम्हाला खूप वेगळं काहीतरी नवीन मिळणार आहे, जे वास्तव आहे। आपण फार हवेत गोष्टी ऐकत असतो, जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी, हे करा ते करा, सकाळी लवकर झोटा, ते सगळं नंतर। आता जे गरजेचं आहे ना, जे तुम्हाला कुठल्या पुस्तकात, कुठल्या व्हिडिओमध्ये शक्यतो फार हे भेटणार नाही। मुळात आपण ज्या गोष्टी MPSCसाठी झगडतोय, प्रयत्न करतोय, वर्षानुवर्षे वाया जात आहेत, त्याच्यासाठी फक्त फोकस याच्यावर देतो, वेळ नीट वापरला पाहिजे। पण माझं असं म्हणणं आहे, तुम्ही तुमचा जो वेळ आहे हा चांगला वाईट कसा वापरता, वेळ वाया घालवता, हे सगळं कशावर माहिती का, हे तुमच्या मानसिकतेवर आहे। मग तुम्ही माइंड मॅनेजमेंट किंवा माइंड कंट्रोल जर केलं तर ॲटोमॅटिकली काय होणार आहे, टाईम मॅनेजमेंट, टाईम कंट्रोल होणार आहे। म्हणून फोकस कशावर असला पाहिजे तुमचा, टाईम मॅनेजमेंटच्या ऐवजी माइंड मॅनेजमेंट। पटतंय का? येस ऑर नो? हे एकच वाक्य कितीतरी गोष्टींचा उलगडा झाला का? म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे उद्विग्न होऊन होतात ना, सर यशच मिळत नाही, नेमकं काय केलं पाहिजे, टाईमपास होतो, मानसिकता नाही, अभ्यास होत नाही, लायब्ररीत बसतो, तर इथं वेळ वाया जातो, सर अभ्यासात मन लागत नाही, ह्या वेळेचा इश्यू नाही, ॲक्च्युली इश्यू कशाचा आहे, माइंडचा आहे। म्हणून हे वाक्य, हे स्लोगन लिहून ठेवा, टाईम मॅनेजमेंटपेक्षा माइंड मॅनेजमेंट करा, बऱ्याच गोष्टींचं उत्तर ॲटोमॅटिक मिळून जाईल। क्लिअर? ही पहिली गोष्ट झाली आजच्या व्हिडिओमधून, सगळ्यात महत्त्वाचा लेसन तुम्हाला हा मिळाला। मग आता जे काही काम करायचं आपल्याला, आपण 2025साठी जी प्लॅन तयार करतोय, स्ट्रॅटेजी तयार करतोय, कशावर काम केलं पाहिजे, तर तुम्ही तुमची थॉट प्रोसेस, तुमचा माइंडसेट हा नेमका कसा असणं अपेक्षित आहे याच्यावर काम केलं पाहिजे। आणि मी पूर्ण आज जे बोलतोय, हे जे मुद्दे लिहून आणलेले आहेत ते याच्यावर आहेत, आणि हे कंट्रोल केले की ॲटोमॅटिकली काय कंट्रोल होणार आहे, टाईम कंट्रोल होणार आहे, आणि इफेक्टिव्हली टाईम तुम्ही वापरलात की ॲटोमॅटिक रिझल्ट येणार आहे। हे असं सगळं चक्र आहे। क्लिअर? चलो पुढे जाऊ। आता इथं माइंड मॅनेजमेंटमध्ये येतं काय काय, मला जे गोष्टी जाणवल्यात त्या,
दररोज विषय काय होतो विद्यार्थ्यांचा, पुण्यात असू द्या पुण्याच्या बाहेर असू द्यात, MPSC करणारा विद्यार्थी फार छोट्या छोट्या गोष्टीला चिडचिड करतो, रागात येतो आपण, तुम्हीच नाही कोणी व्यक्ती जनरली, पण त्याच्यामुळे होतं काय की परफॉर्मन्सवर होतो. आता जगात एवढी मोठी लोकसंख्या आहे, जगात असंख्य व्यक्ती आहेत, विचार आहेत, प्रवृत्ती आहेत, चांगल्या वाईट सगळ्या, आणि या प्रत्येकासोबत आपला संबंध येतोच कुठल्या ना कुठल्या कारणाने, कशा ना कशासोबत. आणि याच्यामुळं काय होतं की आपण आपल्या आयुष्यातला तो जो चांगला विचार आहे किंवा प्रोडक्टिव्ह काहीतरी माइंडसेट घेऊन आपण कामाला अभ्यासाला निघालेलो असतो, तर तो कुठेतरी डिस्टर्ब होतो आणि मग सगळंच निगेटिव्ह होऊन दिवस पाहिजे तसा इफेक्टिव्ह वापरू शकत नाही. त्याच्यामध्ये मी पर्टिक्युलरली तुम्हाला सांगेल MPSCच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम कुठं होतो, सकाळपासून सुरू होतो. बघा आता तुम्ही रिलेट करताल स्वतःला, रूममध्ये ज्यावेळेला आपण असतो तेव्हा आपले रूम पार्टनर असतात, उठल्यापासून मग ते उठून आंघोळ करणं किंवा काय अजून इतर काय आवरणं, ह्याच्यापासून मित्रांसोबत वाद व्हायला सुरुवात होती. पहिली ठिणगी तिथं पडते. काही नाही, वाद म्हणजे काय डायरेक्ट भांडणं वगैरे असे नसतात, पण थोडंफार मतभेद, तू आधी जा, मी आवडतो, मला जायचं आहे, मला गरजेचं आहे, मला 7 लायब्ररी जायचं आहे, जे काय असेल ते, किंवा कोणीतरी फॅनच चालू केला, बंदच केला, ह्याला लागतंय नाही लागतंय, हे लिटरली हे इन्फॉर्मल डिस्कशन आहे. हे समोर येणं गरजेचं आहे, कारण तुम्ही या व्हिडिओ बघितल्यानंतर लिटरली तुम्हाला नंतर कळलं, सर म्हणजे गजानन भस्के आठवलं, मी असं नेहमी शब्द वापरतो का की सर मला ते लक्षात यायला लागले की सकाळी माझ्यासोबत काय व्हायला लागले, तर मग मी माघार घेतो किंवा शांत बसतो. आपल्याला सोल्युशनवर पण चर्चा करायची, पण आधी प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. तिथून सुरुवात झालं रूममध्ये पहिलं, तिथून कसं तरी आवरून बाहेर पडतो, मग जातो चहा नाश्त्याच्या ठिकाणी. तिथे गेल्यानंतर मग तो लवकर चहा देत नाही किंवा नाश्ता लवकर देत नाही, किंवा तिथं काहीतरी इश्यू झाला, ते फोनपे नाही झालं, चिल्लरच नाही काहीतरी, तिथं पण वाद सुरू झाले. बरं, ह्याच्यात चूक कोणाची आहे, दोष कोणाचा आहे, हा मुद्दा नाहीच. आपल्याला कोणाला दोषी ठरवायचं काही नाही. ॲक्च्युली आपण ज्या गोष्टीसाठी पुण्यात आहोत किंवा जिथं अभ्यास करतोय ते हेतू साध्य करणं गरजेचं आहे. तुम्ही कोणाकोणासोबत वाद घालणार आहेत, प्रत्येकासोबत काही ना काही आपल्याला इश्यू होणारच. असं जर करत बसलात तर तुम्ही आयुष्यभर फक्त वाद घालत बसणार आहात. एवढं समोर व्यक्ती तसे आहेत. ठीक आहे, हे दुसरं उदाहरण झालं. चहा नाश्ता तिथं नाही झालं, तिथे चिडचिड होती, राग येतो, काहीतरी वाद झाला. तिथून कसं तरी थोडं पुढं सरकलो, गाडी पुढं सरकली. आता लायब्ररीत आलो आपण. लायब्ररीत एंट्री करताना पण समजा काही कोऑर्डिनेटर वगैरे असेल काय, तर तो आय कार्ड वगैरे विचारते. मग कधी आय कार्ड असतं, कधी रूमवर चाललेलं असतं, चुकून तुम्ही काय मुद्दाम केलेलं नसतं. तिथून परत सुरू झालं की माझ्यावर विश्वास नाही का, मी काय फीस भरली नाही का, मान्य आहे का, आणि मग पुन्हा मानसिकता खराब. कसं तरी त्यांना ठीक आहे झालं, वाद झाला, ॲडजस्ट केलं, तुम्ही गेली मध्ये. मग त्या मानसिकतेमध्ये, निगेटिव्हमध्ये, चिडचिडमध्ये आजचा दिवसच खराब आहे असं म्हणून काय अभ्यास होत नाही, काय हेतू साध्य झाला. पण ह्याच्यातून तुम्ही तिथं वाद केला काय, नाही केला काय, आउटपुट काय, तो उद्दा झाला. अजून पुढे थांबा, शेवटपर्यंत बघा आता काय काय होतं ते. तिथं लायब्ररीत बसल्यानंतर सगळं झाल्यानंतर पुन्हा काहीतरी शेजारचा मुलगा मुलगी मित्रमैत्रिणी काहीतरी असेल, पुन्हा काहीतरी इश्यू होतो. साध्या गोष्टीहून बघा आता माझं ऑब्झर्वेशन विचार करा. मी ना कुठल्या लायब्ररीत बसतो ना काय करतो, म्हणून म्हटलं ना माझा तुमच्या मानसिकतेवर पण अभ्यास चालू आहे. आयोगाचे नुसते प्रश्न, आयोगाचे PYQ, आयोगाचा कंटेंट, याच्यासोबत विद्यार्थ्यांची मानसिकता, ही गोष्ट लिटरली गरजेची आहे समोर येणं. आणि बघा आता हे तिथंपर्यंत आलं की शेजारचं काहीतरी झालं, चेअर्स लागली, काय झालं, तिथून वाद किंवा चार्जर काय आता तरी सेपरेट असेल तरी वॉटेवर, तो एक मुद्दा झाला. तिथून कसं तरी लायब्ररीचं झालं, दुपारी लंच, मग आता मेसला तसंच परत गर्दी किंवा काय असेल, मला जायचं आहे किंवा काहीतरी झालं, तिथं पण काहीतरी इश्यूज होतो. मेस ते पण संपलं. सकाळपासून किती इश्यू झाले बघा. पुढं हे सगळं झाल्यानंतर पुन्हा येऊन लायब्ररीत बसतो, जातो, काहीतरी पुस्तकाची गरज पडते, नोट्स आणतो, काहीतरी जातात बुक सेंटरला गेल्यानंतरही तिथंही तसंच काहीतरी इश्यू होतोच, आपल्याकडून नाही तर समोरच्याकडून. तिथंही लगेच वैताग त्रादा होतो. ते झालं बुक सेंटरचं पण. पुन्हा काहीतरी आपण कधी क्लास जॉईन केलेला असतो काय, मग तिथं जाऊन काहीतरी फीस भरणं ऑफलाईनला काहीतरी, तर क्लासमध्ये कोऑर्डिनेटरचा असू दे किंवा इतर कुठल्या स्टाफसोबतचा असो, तिथलचा वाद आलाच. कुठल्या लेक्चर हॉलला गेला असेल तर जागा नसते, काहीतरी इश्यू, तो एक झाला. इथंपर्यंत नाही. आता जे ऑफलाईनचे क्लास करत नाही, जे ऑनलाईनचे क्लास करतात त्यांच्यासाठी सांगतो. आपण ऑफलाईनची बॅच नाही, ऑनलाईनची बॅच जॉईन केली आहे, तर कधी कधी ॲपमध्ये ते ब्लॉक होऊन येतं, व्हिडिओ चालू होत नाहीत, आणि मग आपण तिथं परत प्रॉब्लेममध्ये येतो, किंवा इंटरनेट नाही, सर्व्हर डाऊन, बफर होतं, व्हॉटेवर. असे असंख्य आहेत. मी जर पुढे बघितलं ना अजून अर्धा 1 तास मी फक्त ह्याच गोष्टीवर बोलू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे मला सांगा, आवर्जून कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी म्हणतोय ते पटतंय का आणि खरं आहे का. मग ह्या वास्तवावर जर आपण बोललो नाही, मुळात मुलांना प्रॉब्लेम कशाचा आहे, अभ्यासाचा नाही, परीक्षेचा नाही, विषय अवघड आहे, MPSC अवघड, ह्या नंतरचा पार्ट आहे. तुम्ही MPSCचा अभ्यास जे करताय त्याच्यासाठी असलेले अडथळे तुमच्या समोर आले पाहिजेत. आणि मी आत्ता म्हणल्यानंतर, हा व्हिडिओ बघितल्यानंतर कळतं की अरे रोज रुटीनमध्ये काय घडतं, खरंच डोळ्यासमोरून पूर्ण स्वतःचं आयुष्य गेलं का, रोजची डेली रुटीन लाईफ आली का, मी जे म्हणतोय ते असंच घडतंय का. आणि ह्याच गोष्टी जर समोर आत्ता मी सांगितल्या, ह्याच्यातून आउटपुट काय, अशी भरपूर मोठी लिस्ट आहे मी जी काढलेली ती. प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर तिथं खेळत बसलात तर नाहीच आहे. मग ह्या झाला प्रॉब्लेम. बघा आता एवढी मोठी लिस्ट वाचून दाखवली. एवढ्या सगळ्या गोष्टीमधून सर सोल्युशन काय. मी नेहमी म्हणतो डॅमेज कंट्रोल आपल्याला करायचं आहे.
पण डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आधी डॅमेज किती येईन कुठं हे तर शोधलं पाहिजे. तर मग हे झालं डॅमेज, हे झाले प्रॉब्लेम्स तुमच्यासमोर मी मांडलेले आत्ता. सध्याची इथं विद्यार्थ्यांची परिस्थिती, आत्ता MPCचे आपले जे सगळे विद्यार्थी आहेत, सध्याची सिच्युएशन ही आत्ता सांगितली. म्हणजेच आत्ता मी जे डिस्कस केलं ते कशावर डिस्कस केलं आहे? प्रॉब्लेम्सवर तुमच्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं अजून एक काय प्रॉब्लेम झाले तुम्हाला सांगतो. याच प्रॉब्लेमचा हा एक भाग झाला डेली रुटीनचा. प्रॉब्लेमचा दुसरा भाग सांगतो आणि मग आपण सोल्युशनकडे जाऊ. इथं जास्तीत जास्त इंटरनेट किंवा आफ्टर कोविड जे काही सगळं ऑनलाईन शिफ्ट झालेलं आहे, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या ऑनलाईनचा. इंटरनेट ह्याला असंही इथं म्हणू शकता तुम्ही, इंटरनेट हा सुद्धा प्रॉब्लेम आहे का, लक्षात घ्या. ऑनलाईनमुळे आता हा एक प्रॉब्लेम डिस्कस केला. याच्यावरून तुम्हाला एक काय करायचं आहे, इथलचं आधी क्लिअर करतो डेली रुटीनमध्ये, की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आल्यानंतर ना, जिथं तुम्हाला वाटतं की आपण शांत बसणं अपेक्षित आहे किंवा प्रत्येक वेळेला ह्या गोष्टीला काय आउटपुट नाही, वाद नाही करू शकतात, तुम्ही माघार घ्या, शांत घ्या, जा, पुढे चला. हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. आणि ह्याच्या पलीकडं इथं ज्या वेळेला आपण येतो, ह्याच्यावर अजून बोलायला, इथं या वेळेला येतो ऑनलाईनला, होतं काय की विचार करण्याची क्षमता ही इथं संपली आहे. हे इथं स्टार मार्क लिहून ठेवा. ऑनलाईनमुळं तुम्ही एवढं कन्झम्पशन करताय. आता कशाचं कन्झम्पशन? तर डेटा कन्झम्पन, इन्फॉर्मेशनचं कन्झम्पशन प्रचंड वाढलं आहे, प्रचंड. आणि ती पण कुठली इन्फॉर्मेशन? म्हणजे हे ऑनलाईन इंटरनेट याच्यामुळे तुमचं जे काही हे डेटा इन्फॉर्मेशन जे घेताय, ही इन्फॉर्मेशन कशी आहे याच्यावरून ठरतं. म्हणजेच लक्षात घ्या, क्वालिटी ऑफ युअर इनपुट विल डिसाईड क्वालिटी ऑफ युअर रिझल्ट. आय रिपीट, नीट आहे का मी काय सांगतो. तुम्ही जे डेटा इन्फॉर्मेशन इनपुट करताय ना, म्हणजेच क्वालिटी ऑफ इनपुट, क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन विल डिसाईड युअर प्रोडक्ट. त्याची क्वालिटी काय आहे, क्वालिटी ऑफ युअर प्रोडक्ट. तुम्ही जेवढं काय आपण जे म्हणतो नकारात्मक किंवा फारच एंटरटेनमेंटच्या गोष्टी जर तुमच्या माइंडमध्ये घेत असाल, तर आउटपुट, विचाराची प्रोसेस, प्रक्रिया हीच सुद्धा तुमची कशी असणार आहे, त्याचा दर्जा कसा असणार आहे. म्हणजे विचारांचा दर्जा हा तुम्ही घेताना खूप चांगल्या पद्धतीने घ्या, जेणेकरून की त्याचा आउटपुट फार चांगल्या पद्धतीने येईल. म्हणून इथं कन्झम्पशन ऑफ डेटा, कन्झम्पशन ऑफ इन्फॉर्मेशन ही तुम्हाला थोडी रिस्ट्रिक्ट करावी लागेल, विचार करून घ्यावं लागेल. उगाच वेळ भेटला, मोबाईल आला समोर, कितीही काहीही बघत बसला तर चालणार नाही. मग प्रॉब्लेममध्ये मी दोन गोष्टी फाइंड आउट केल्यात. डेली रुटीनचा प्रॉब्लेम, त्याची अख्खी लिस्टच मोठी काढून दिलेली, आणि ऑनलाईन किंवा इंटरनेटमधून कन्झम्पशन ऑफ द इन्फॉर्मेशन ह्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स आणा. दोन प्रॉब्लेम तुमच्या समोर आणून दिलेले आहेत, मान्य आहेत. ह्याच्यावरून ह्या ॲग्रेसिव्हपणा वाढत जातोय. कारण का, विचार करण्याची क्षमताच नाही. आपण सतत डिपेंड राहतोय दुसऱ्यावर, इन्फॉर्मेशनवर, मोबाईलवर. कशावर? ह्याच्या आधीचा काळ बघा थोडा, मोबाईल किंवा इंटरनेट जास्त नव्हतं तेव्हा सगळं बाजूला ठेवून माणसं बसायचे, बोलायचे, विचार करायचे, स्वतःवर काहीतरी काम करायचे आणि चिंतन मनन करायला वेळ भेटायचा. आता तुम्ही थोडं जरी 2 मिनटं रिकामे झाले, काढले मोबाईल, बघितला, म्हणजे तुम्हाला विचार करायला, चिंतन मनन करायला ही गोष्ट वेळ देत नाही अजिबात. नॉट अ सिंगल मिनिट तुम्ही एकटे राहू शकत नाहीत. एकटे असाल तर 100% मोबाईल, इंटरनेट ऑनलाईन असाल. इज दॅट क्लिअर? आणि मान्य आहेत का हे सगळ्या गोष्टी मी ज्या सांगतोय त्या मान्य आहेत का? हा सगळा इथलचा आणि इथलचा पॉईंट अजून पुढच्या लेवलला नेऊन सोडतो. बघा, ह्याच्यामुळे झालं काय, सोशल मीडियाचा वापर प्रचंड झाल्यामुळे तिथं एन नंबर ऑफ गोष्टी असतात, एक नाही असंख्य गोष्टी. त्या एंटरटेनमेंटच्या असू द्यात, इतर काय असू द्यात, राजकीय कशाच्याही. त्यातल्या 2 गोष्टी जास्त प्रॉब्लेमॅटिक आहेत तुम्हाला, त्या म्हणजे राजकारण आणि क्रिकेट. त्यातल्यात MPCच्या मुलांबाबत हे जास्त प्रमाण आहे, मुलींचं प्रमाण थोडं कमी आहे इकडं. राजकारण आणि क्रिकेटमध्ये आपल्याला किती नॉलेज आहे हे दाखवण्याचं खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे मुलांचं. त्याच्यामध्ये अजून एक सांगतो, काय होतं की रिॲक्ट होणं प्रचंड, हे एक वाढलं आहे प्रमाण. बघा आता तुम्हाला पटतं का? सुरू झाले परत प्रॉब्लेममध्ये, अजून डिटेलमध्ये चाललो आहे मी. सोल्युशनकडे नंतर येईल, आधी प्रॉब्लेमच समोर आणून देईल तुम्हाला. रिॲक्ट होणं आणि खूप जास्त लवकर रिॲक्ट होणं, म्हणजे तुमच्यामध्ये आता तुम्ही कुठल्या कॅटेगरीत बसता बघता. रिॲक्ट होणं वाईट नाही, झालंही पाहिजे. योग्य वेळी तुम्हाला समोरच्याला उत्तर देताही आलं पाहिजे. तर तेच सांगतो, योग्य वेळी, योग्य त्या प्रमाणात, योग्य त्या ठिकाणी, हे शब्द महत्त्वाचे आहेत. पण आपलं काय झालं माहिती आहे का, उठलं की काही झालं की रिॲक्ट व्हा, लगेच बोला, पटकन. समोरचा एक शब्द बोलला की लगेच मीच बोललो पाहिजे, हे जे आहे ना, ही मानसिकता वाढत चाललेली आहे. तो एक पॉईंट. रिॲक्ट होणं याचं प्रमाण वाढलं. आणि ते पण बघा, रिॲक्ट होणं ठीक आहे, पण तुम्ही वेळ घेऊन विचार करून रिॲक्ट होत असाल तर त्याचा परिणाम चांगला होईल. विषय काय आहे की म्हणलं तुम्हाला मी, खूप लवकर रिॲक्ट होणं हे जर होत असेल तर याचा अर्थ तुम्ही विचार करायला वेळच नाही घेत. म्हणजे विचार न करता रिॲक्ट होणं प्रचंड घातक असतं. सो बी केअरफुल. नेक्स्ट, प्रत्येक गोष्टीवर मत, ज्ञान किंवा तुमचा विचार व्यक्त केलाच पाहिजे, ही मानसिकता वाढत चालली आहे.
काय होतं माहिती आहे का, आधी मतं व्यक्त करायला फार माध्यमं कमी होते. आता काय झालेलं आहे, यूट्यूब आहे, लगेच कमेंट टाका, फेसबुकला कमेंट टाका, इन्स्टा, कुठंही तुम्ही तुमचं मत स्वच्छंदपणे कुठेही मांडू शकता. कशाही न्यूज, ABP माझा असेल, काय अजून TV9 असेल, कुठलंही त्याच्यावर बातमी कुठली आली त्याच्यावर कमेंट बघा सगळ्या. म्हणजे आपण आपलं ज्ञान तिथं टाकत राहतो. किंवा आपल्या स्वतःच्या फेसबुक वॉलवर पण तुम्ही बघा कुठेही, किंवा स्वतःचं स्टेटस ठेवताना ॲक्च्युली तुम्हाला इतरांचं काय करायचं ह्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला जास्त रिप्रेझेंट करण्यासाठी प्रयत्न करत असता. म्हणजे माझे विचार असे आहेत, म्हणजे मी हे वाचतो, मला हे दाखवायचं आहे, असं आहे, हे रिॲक्ट होण्यामागचं हे एक कारण आहे, त्याचा आपल्या परीक्षेसाठी फायदा होतो आहे का हे बघा. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर मत विचार केलंच पाहिजे असं काही नाही. आणि अजून एक, मुळात तुम्ही आत्ता 2025मध्ये जर काही रिझोल्युशन करायचं असेल ना, तर ते हे रिझोल्युशन करा की तुम्ही स्वतः विद्यार्थी आहात हे स्वतःला सांगा आणि विद्यार्थीच राहा. नाही तर होतोय काय आपल्या MPSCमध्ये विद्यार्थ्यांमध्ये बघा की तो विद्यार्थी म्हणून न राहता तो काय होतो माहिती आहे का, समीक्षक, टीकाकार, मार्गदर्शक, शिक्षक, गुरु, अंडरलाईन करा सगळ्या शब्दांना, हे होतो. मला कोणाला विरोध नाही करायचा की कोण असं आहे तसं आहे, तुम्ही तो ठरव ना. मी काय म्हणतो, माझ्या ह्या प्रत्येक गोष्टीतून माझा अजिबात अट्टास नाही की तुम्ही हे घ्याच, हे आपलं इन्फॉर्मल डिस्कशन आहे. तुम्हाला पटलं घ्या, नाही तर बिंदास तुम्ही मोठ्या प्रमाणात टीकाकार, गुरु, शिक्षक, मार्गदर्शक चांगले होऊ शकता, उत्तम व्हा. मग ते तरी करा. आपलं काय असतं माहिती आहे का, ना धड तिकडं फुल प्रोफेशन ते पण निवडायचं नाही आणि ना फुल विद्यार्थी म्हणून पण राहायचं नाही. अर्धवट तुम्ही जे मध्ये आहात ना, हेच जास्त घातक आहे. पूर्ण विद्यार्थी पण नाहीत आणि पूर्ण इकडं मार्गदर्शक म्हणून पण नाहीत. काहीतरी एक निवडा, जेणेकरून की तुम्हाला तुमच्या फॅमिलीला तुमचं फ्युचर घडवता येईल. दोन्हीमध्ये एकत्रित शक्यच नाही. म्हणून विद्यार्थी म्हणून राहा हे शब्द लिहून घ्या, ही जास्त गरज आहे. आपल्याला थोडं काही वाटलं की आपण हे करतो, इथं कोणाला जज करायला आलो नाहीत, कुठला क्लास, कुठला शिक्षक, कुठला मित्र, कुठला सिनियर, चांगलं वाईट ठरवण्याचं नाही. तुम्ही स्वतः बघा आधी, स्वतः किती चांगले वाईट, तुमचा अभ्यास कसा आहे हे बघा, स्वतःवर टीका करा, स्वतःचं परीक्षण करा इतरांचं करण्यापेक्षा, स्वतःचे मार्गदर्शक बना इतरांचे बनवण्यापेक्षा. कारण ज्या विद्यार्थ्यांना, जे मी आत्ता म्हणतो ना, टीकाकार, मार्गदर्शक, शिक्षक, ह्यांना ॲक्च्युली स्वतःला जास्त गरज आहे मार्गदर्शनाची. आणि दुसऱ्यांचं मार्गदर्शन करून तुम्ही कुठं पुढे जाणार आहात बरं. त्यासाठी मग तुम्ही फुल चॉईस तिकडे तरी निवडा. लक्षात येते? चला घ्या ह्याच्यातून काय घ्यायचं ते तुम्हाला. त्यामुळं इथं जे काही पद मिळतं तुम्हाला सिनियर म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून किंवा फार हुशार आहे म्हणून, हे क्षणिक सुख असतं की ते भारी वाटतं की आपल्याला असं कोणीतरी म्हणतं, पण लॉंग टर्म त्याचा फायदा होत नसतो. लक्षात घ्या. पुढं वास्तव ऐकायची किंवा सत्य ऐकायची आणि त्यासोबत स्वीकारायची सवय ठेवा. आपल्याबद्दल ना आपल्याला वाईट ऐकणं, टीका करणं हे किंवा ऐकलं की नको वाटतं, मग आपण त्याच्याजवळ जात नाहीत. इथंच मोठी गफलत होती. विशेषतः जुन्या विद्यार्थ्यांना हेच व्हायला लागले. स्वतःच्या चुका कुठं होता त्याचं मूल्यमापन न करता आपण तसंच पुढे चाललो वर्षानुवर्ष. अभ्यास असूनही रिझल्ट येत नाहीत असे किती विद्यार्थी आहेत. 5-5, 6-6 नाही 10-10 वर्षापर्यंतचे अभ्यास करणारे विद्यार्थी तिथं. पण त्यांनी अभ्यास कमी असं म्हणता येईल का? प्री तपास होत आहेत, मेन्स देत आहेत, 10-15 मेन्स देत आहेत. प्रॉब्लेम कुठं तर येतो ना, तो प्रॉब्लेम फाइंड आउट करा. कोणाशी भेटा, बोला, तुम्हाला ज्यांच्याशी वाटेल त्यांच्याशी भेटा, पण तो प्रॉब्लेम तर फाइंड आउट करा. त्यामुळं ॲक्सेप्ट करा, सत्य जे आहे ते स्वीकारायला पाहिजे, ही ताकद लागते. सतत स्वतःबद्दल चांगलं ऐकण्याची सवय जी लागली ना, ते प्रचंड घातक असते. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट इथं, जी डिपेंडन्सी म्हणतो ना तुम्हाला, खूप जास्त वाढलेली आहे. आपण स्वतः काहीच करायचं नाही, सगळं रेडीमेड पाहिजे. लिटरली तुम्हाला सांगतो, प्रत्येक विद्यार्थी हा अगोदर स्वतः काहीतरी पुस्तक वाचायचा, नोट्स काढायचा, अभ्यास करायचा. आता प्रत्येक विद्यार्थ्यांचं काय झालं आहे, थोडं जर काय वाटलं यूट्यूबला टाक, लेक्चर बघ, ॲपला लेक्चर जाऊन बघ, काहीतरी कर. आता ते बघितल्यानंतर तुम्ही विचार करा, तुम्ही प्रोसेस करा, तुम्ही तो विषय समजून घ्या, याच्यावर काम करा. म्हणून इथं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की प्रत्येकच गोष्ट रेडीमेड पाहिजे, हे थोडं कमी करा, स्वतःही मेहनत करा. ते म्हणतात ना आपण की परीक्षेमध्ये मी कितीही गोष्टी सांगू द्या तुम्हाला तिथं परीक्षेत जो प्रश्न येतो त्याच्यावर विचार करूनच उत्तर द्यावं लागतं. मी नेहमी एक अर्थनीतीबाबत सांगत असतो तुम्हाला की स्वतः तुम्ही डेव्हलप झाल्याशिवाय, सेल्फ डिपेंडेंट झाल्याशिवाय रिझल्ट येणार नाही, तो एक मुद्दा. ठीक आहे. सो हे सगळे काय जे वास्तवाचे पॉईंट्स आहेत. बऱ्याच जणांना अशी सवय नसेल की सर हे मोटिवेशनचं किंवा नवीन वर्षांचा असा व्हिडिओ आम्ही पहिल्यांदाच बघितला, म्हणतो ना जनरल इन्फॉर्मल गप्पा, तुम्हाला असं काहीतरी खुश करून, काहीतरी डायलॉग मारून, काहीतरी कोट्स वाचून दाखवून हे आजपर्यंत झाले. असे असंख्य कोट्स पडलेले आहेत. तुम्ही नुसतं टाका मोटिवेशन कोट, हजारोची लिस्ट येईल यूट्यूबवर, गुगलवर, कशावर पण त्यातून काय मिळतं. म्हणून एक्सटर्नल मोटिवेशन याच्यापेक्षा इंटरनल मोटिवेशन. आणि मी कदाचित तुम्हाला इथं तोच मुद्दा मला तुम्हाला समोर आणायचा आहे की ह्याच्यात जस्ट मिनिट, हे जे ना हे इंटरनल आहे हे सगळं. म्हणजे ह्याच्यात हे माइंडसेट आहे ना, हे तुम्ही स्वतः याच्यात जर पॉझिटिव्ह झालात तर ऑटोमॅटिकली सगळं होतं. बाहेरून मिळालेलं मोटिवेशन खूप जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळे आतून मोटिवेशन आणा आणि हे सगळे आत्ता सांगितलेले तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत हे इथं दुरुस्त करा. ह्याच्यावर सोल्युशन काय,
हे झाले प्रॉब्लेम्स सगळे सांगितलेले. डेली रुटीन्समध्ये असेल, इथं असेल, माझा तोच मुद्दा येतो सगळ्यात मोठा, थोडे पेशन्स वाढवा. याच्यामुळे सगळे पेशन्स किल झालेत, किल अजिबात नाही, प्रचंड रिॲक्टिव्ह झालो होतो आपण, प्रचंड, हे वास्तव स्वीकारा जरा. त्यामुळे थोडे पेशन्स, प्रत्येकच गोष्टीला रिॲक्ट झालं पाहिजे असं काही नाही. आणि आपण फार मोठे सोशल रिफॉर्मर्स आहोत असं नका करू. आपल्याला MPSCच्या विद्यार्थ्यांना सगळं इतिहास, भूगोल, राज्यघटना सगळं माहिती असतं. त्यामुळे आपण एखाद्या गोष्टीवर टीका टिप्पणी केलीच पाहिजे, माझं मत मांडलंच पाहिजे. ते योग्य वेळी पोस्ट घ्या, मग तुमच्या त्या मताला किंमत येईल. आता आपल्याला कोणीही विचारणार नाही तुम्ही कितीही प्रचंड चांगलं मत मांडलं, योग्य मत मांडलं, आणि हे दाखवून कोणाला करणार तुम्ही? त्यापेक्षा आयोगाला दाखवा, आयोगाने तुम्हाला मार्क दिले पाहिजे, त्याच्यासाठी काम करा. म्हणून पेशन्स हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. आणि कमी रिॲक्टिव्ह व्हा. खूपच सतत बोलण्यापेक्षा, इथे एक इमेज आणली आहे मी, ही टेलिग्रामला पण टाकली होती, तुम्ही किती जणांनी बघितली माहीत नाही. अजून एक आठवतं टेलिग्रामवरून. विचार करा, तुम्ही एवढे अस्थिर आहेत किंवा एवढे चंचल झालात, असे अस्थिर चंचल त्या अर्थानं की तुम्हाला शांतपणे काही समोर जे दिले ते सुद्धा नीट बघता येत नाही. मला बऱ्याच विद्यार्थ्यांचा मेसेज, फोन येतो की सर ह्याची नोट्स कुठे आहे, मला दिसत नाही, किंवा हा व्हिडिओ कुठे आहे सर, हे लेक्चर कुठे आहे, जे ऑलरेडी मी सांगतो की बाबांनो टेलिग्रामला टाकलेलं आपल्या अर्थनितीच्या किंवा आपल्या यूट्यूबला आहे, तिथं जाऊन बघणं हे करू नाही. लगेच सर द्या ना कुठे, मला सापडत नाही. थोडे कष्ट स्वतः थोडेही नको, जरा थोडं तेच आत्मनिर्भर अभियान जे मी राबवतो ना, तर ते विचार करा. आणि इथं हे सांगतोय की ह्या इमेजमध्ये, ह्या टेलिग्रामला मी टाकली होती, तुमच्यापैकी किती जणांनी बघितली बघा. दोघांमध्ये कन्व्हर्सेशन आहे. पहिला व्यक्ती म्हणतो, हाऊ डू यू मॅनेज टू बी कूल ऑल दॅट टाईम. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळमध्ये शांत कसं काय मॅनेज करू शकता, शांत राहणं, हे स्वतःबद्दल हा व्यक्ती याला विचारतो. मग हा म्हणतोय, आय डोंट गेट इन टू आर्ग्युमेंट विथ स्टुपिड पीपल. म्हणजे सरळ मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं की सतत तुम्ही वाद घालत बसण्यात कोणामध्येही, हे ते म्हणतं की मी तसं करत नाही आहे. आणि मी काय करतो की मग माझं जे कन्व्हर्सेशन आहे ते लगेच कट करतो मी. समजा समोरचा व्यक्ती मला कळतं की वाद घालतोय, आता आपण इथे बोललो नाही, तर मी डायरेक्ट त्यांना म्हणतो, यस यू आर राईट. म्हणजे मी जे सांगितलं तुम्हाला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही ज्याच्या संपर्कात येतात प्रत्येकासोबत वाद होतो, आर्ग्युमेंट घालत बसायची नाही. तू बरोबर की मी बरोबर, काय म्हणायचं, यस यू आर राईट. आणि मग हे आता ही तर झाल्यानंतर हे काय म्हणतं, बट दॅट इज कम्प्लिटली इरॅशनल अँड रॉंग. म्हणजे हे तर चुकीचं नव्हतं. म्हणजे परत हेच आर्ग्युमेंट, हेच वाद घालायला लागलं आहे. लगे ह्याचा रिप्लाय काय, यू आर राईट. संपलं, विषय तिथंच क्लोज करून टाकला. आपल्याला कळतं की समोरच्यातून बोलण्यातून काही प्रोडक्टिव्ह काय करत जर बसलो ना, मी म्हणलं ना, असंख्य व्यक्ती भेटतात वेगवेगळ्या विचारांचे, आपण त्याच्यासोबत लढत बसलो तर आयुष्य निघून जाईल, पण त्यातून आउटपुट काहीच नाही. हे इथलचं हे कोट सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला आत्ता टच होईल. हे वाक्य लक्षात ठेवायचं. काही झालं, यस यू आर राईट म्हणायचं आणि मूव ऑन, पुढे चालायचं. काही फेसबुकचं तुम्हाला सांगतो, जस्ट आत्ता तुम्ही यूट्यूब वगैरे बघता, त्याच्यावर काही ना काही हे करून आपलं स्वतःचं नॉलेज, यूट्यूबलाच नाही फेसबुकला पण तुम्ही, सोशल मीडियावर कुठल्याही घ्या तुम्ही, स्वतःचं नॉलेज टाकायला जास्तीत जास्त प्रयत्न करता. इतरांपेक्षा माझं मत किती चांगलं आहे आणि त्या कमेंटलासुद्धा किती जणांचे लाईक मिळत आहेत याच्यावरसुद्धा शर्यत चालली आहे. कुठलं काय विचार आहे, ह्याच्यातून काय आउटपुट मिळणार आहे, विचार करा. ठीक आहे, असो भरपूर सांगितलं. आता लास्ट सांगतो. ह्या सगळ्यातून अजून एक मला जाणवलं, तो म्हणजे MPSCच्या विद्यार्थ्यावर असलेलं समाजाचं प्रेशर प्रचंड आहे, प्रचंड. निगेटिव्हिटी खूप वाढलेली आहे आणि याच्यातून अजूनही दडपण वाढलेलं आहे आणि कॉन्फिडन्स डाऊन होत चाललेला आहे. त्यात विशेषतः जुन्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत रिझल्ट नाही आला, फेल झालेलं आहे, घरचं प्रेशर, मुलींना लग्नाचं प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. माझं एक म्हणणं आहे, तुम्ही जर प्रामाणिक असाल, अभ्यास करून रिझल्ट येत असेल, प्री मेन्स इथपर्यंत जात असाल, पण असं नाही की 4 वर्ष झालं करताय आणि एकही प्री नाही, ह्याचा अर्थ तुम्ही मग विचार करायला पाहिजे आणि मग थोडं इतरांचं, घरच्यांचं पण ऐकलं पाहिजे. प्रत्येक वेळेला घरचं आणि समाज चुकीचा नसतो, त्याला काहीतरी बेस असला पाहिजे. मग आपण जर स्वतःला जज केलं की नाही मी प्रामाणिक आहे आणि मला यश मिळेल, तर अशा जुन्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं हे जे प्रेशर आहे ना, हे जर तुम्ही प्रामाणिक असाल आणि अभ्यास करत असाल तर सांगतोय, तर ह्या प्रेशरला जुमानायचं नाही. आपण लक्षात घ्या, अपयशी आहोत, आपण गुन्हेगार नाहोत. समाजाने काय केलं, ह्या सगळ्यांना अपयशी तर ठरवलं, पण अशी वागणूक देतात की जसं काही हे गुन्हेगारच आहेत. वाटते का तसं? तुम्ही जा ना कुठं गावाकडे चक्कर मारायला, तुमची हिंमत होते का? कुठल्या समारंभात जायला हिंमत होते का? आपण नुसतं अपयशीत नाही, आपल्याला गुन्हेगारासारखी फील यायला लागते. ही रिॲलिटी, हे वास्तव आहे. आणि एवढी भयानक, एखादा गुन्हेगार जाऊन घाबरतो ना कुठं जायला, काय करायला, तसंच झालं ना. म्हणून माझं तुम्हाला एक सांगणं आहे, आपण प्रामाणिक अभ्यास करत असाल, इथं व्यवस्थित सगळं घरच्यांनी दिलेला वेळेचा, पैशाचा सदुपयोग करत असाल, तर अजिबात घाबरायचं नाही. आपण कुठलाही गुन्हा केला नाही, स्वतःला गुन्हेगार समजणं बंद करा. आणि ह्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मग मी सांगितलेल्या गोष्टीवर काम करा, ह्या गोष्टी लिहा आणि याच्यावर 2025ला वर्कआउट करून चुका न करता येणाऱ्या राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, कुठल्याही परीक्षा
क्रॅक करा, हे पॉसिबल आहे. डिस्ट्रॅक्शन्स शोधून काढा आधी. आपला अख्खा महाराष्ट्र MPSCचा विद्यार्थ्यांचा सगळा काय करतो माहिती आहे का, माइंडसेट, कुठली पुस्तक वाचली पाहिजेत, कसला अभ्यास केला पाहिजे, स्ट्रॅटर्जी वगैरे सगळं खरं आहे, त्याच्यावर अख्खा महाराष्ट्र टार्गेट करतो. मग काय रिझल्ट येत नाही. मी आज ज्या गोष्टी सांगितल्यात, ना कुठलं पुस्तक, ना स्ट्रॅटर्जी, ना अभ्यासाचं नियोजन, नथिंग, ना कन्सेप्ट, ना सब्जेक्ट, कशाबद्दलच बोललो नाही, कारण ते सगळीकडे अवेलेबल आहे. हे नाही आहे. आता बघा तुम्ही स्टार्ट टू एंड, आता किती मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे, ह्या बाबतीतला कुठला मुद्दा तुम्हाला कुठल्या पुस्तकात, कुठल्या व्हिडिओमध्ये आहे, जे की हे गरजेचं होतं डिस्कस करणं. म्हणून माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन मिळतं. आणि जे नवीन विद्यार्थी त्यांना वाटत असेल की सर इकॉनॉमिक्स नेहमी सांगतात, आज हे काय नवीन आहे, तुम्ही मागच्या आधीचे व्हिडिओ बघून घ्या. मी ह्या गोष्टी जाणीवपूर्वक तुमच्यासमोर का आणतो, कुठंतरी मला लक्षात आलं की ही नस म्हणू आपण किंवा विद्यार्थ्यांची ही बाजू मला कुठंतरी ती आयडेंटिफाय व्हायला लागली आहे. आणि मी जे सांगतो ते तुम्हाला कळायला लागले, ते तुमच्या फीडबॅकवरून याच्यावरून मला लक्षात येतं. ठीक आहे. सो तेच सांगतोय की आत्ता जो सांगतो तो प्रकार समाजाचा, आपण काही कुठले गुन्हेगार नाही आहेत, त्यामुळे घाबरायचं नाही. जे चाललं आहे ते ॲक्सेप्ट करा. थोडे दिवसांनी सगळ्यांना दिसल. काही कोणाला दाखवायची गरज नाही, काही रिॲक्ट व्हायची गरज नाही. फक्त प्रामाणिक अभ्यास करून 24ला ज्या चुका झाल्यात किंवा 24पर्यंत मागचे कधीपर्यंत तुम्ही अभ्यास करताय त्या 25ला होता कामा नये. आणि प्लॅनिंग करताना तुमचे इनपुट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. कुठल्या गोष्टी तुम्ही विचारात घेऊन प्लॅनिंग करता. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कशासाठीही काही लागलं तर माझा नंबर आहे किंवा आपला ऑफिसचा ॲड्रेस नारायणपेठ पोलीस चौकी आहे, तिथं येऊन तुम्ही हे करू शकता. याबाबत मी तुमच्या सोबत आहे. पण मुद्दा तोच येतो, प्रामाणिक अभ्यास करणं हेच आपलं काम आहे. आणि मी सांगितलेल्या गोष्टीवर खरंच विचार करा. आपण कुठं इथं तत्त्वज्ञान काय सांगायला आलेलं नाही आहे, टीकाकार किंवा मार्गदर्शक व्हायला आलेलं नाही आहेत, किंवा अजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पण बघा रोजच्या रुटीनच्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी लिहून त्याच्यावर आपापला इंडिव्हिज्युअल स्वतःचा प्लॅन तयार करा. स्वतःचे काही कच्चे दुवे, पक्के दुवे, पॉझिटिव्ह पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट प्रत्येकाचे वेगळे असतील. आणि मी जे सांगतोय ते मी तेच सांगतोय, ॲज इट इज सगळ्यांनी फॉलोच केलं पाहिजे असं अजिबात नाही आहे. तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे स्वतःला वाटतं ते स्वतःचा माइंडसेट फाइंड आउट करा, त्याच्यावर काम करा आणि बदल घडवा. सो नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2024 चांगलं वाईट जे काय असेल ते गेलं. 2025चा शेवट मात्र खूप चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. आणि त्यासाठी जे लागणारे इनपुट तुम्हाला सांगितलेत. बाकी अर्थनीतीमार्फत मी स्वतः गजानन बस्के ऑलवेज तुमच्यासोबत असणार आहे. डोंट वरी. आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असाल इकॉनॉमिक्सच्या व्यतिरिक्त ज्या ज्या गोष्टी अशा गरजेच्या आहेत. बघा कधी कधी फक्त अभ्यासच तुम्हाला यश मिळवून देत नाही, त्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात येत नाहीत की अरे माझ्या ह्या चुकतात, मी ह्याच्यावर फोकस केला पाहिजेत, त्या गोष्टीवर काम केलं पाहिजे. आणि मी त्याच गोष्टी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या व्हिडिओमार्फत. टेलिग्रामवर सुद्धा तुम्ही काही गोष्टी बघा माझ्या, अदर दॅन इकॉनॉमिक्स असं काहीतरी मी टाकत असतो. ते हेच की लाईफमध्ये माइंडसेट, स्वतःचे विचार, निगेटिव्ह थॉट्स याच्यावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. ह्याच्यातच आपलं मोठं यश असतं. बाकी आपण अभ्यास करून ते तर आहेच, ते तर बेसिक रिक्वायरमेंट आहे सगळ्या गोष्टींची. सो या सगळ्या गोष्टी आपण इथं थांबवत आता. आणि या व्हिडिओतून तुम्हाला काय मिळालं, कशा पद्धतीनं तुम्हाला फायदा झाला याबाबत फीडबॅक नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना का शेअर करा. मी तोच मुद्दा बरं सांगतो की आपल्याला एखादी कन्सेप्ट, एखादा सब्जेक्ट हे खूप मिळतं किंवा मोटिवेशन तुम्ही सर्च करा ना. आता तर आज म्हणजे 31ला मोटिवेशनचा तर भडीमार एवढ्या लेवलला झालेला असेल इंटरनेटवर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर खूप भयानक प्रचंड की ते ओव्हरडोस होईल आपला की नको मोटिवेशन नको बाबा, थांबव, बाकी काही दे, अशा लेवलला झालेला असेल. त्यामुळं हे वास्तव जे मी सांगितलं आहे ते आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. नवीन वर्षांच्या MPSCच्या परीक्षा पास होण्यासाठी खूप शुभेच्छा. बाकी आयुष्यासाठी तुम्ही तर ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करालच. थँक्यू.